सगळ्यांना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांची अखंडित कृपा तुमच्या सगळ्यांवर हो, ही देवाच्या चरणी प्रार्थना आणि आमच्या सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो. ज्यांना गुरु नाहीत, अजून गुरु केलेले नाहीत, त्यांनी कृष्णालाच गुरु मानायचं आहे, या भगवद्गीतेलाच गुरु मानायचं आहे. कारण ही कृष्णाचं वर्णन आपण केलेलं आहे की वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. संपूर्ण जगाचे गुरु कोण आहेत? शिव किंवा विष्णू आहेत. म्हणजे कृष्ण हे जगाचे गुरु आहेत. आपल्याला जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत आपण भगवद्गीतेला आणि भगवान कृष्णाला गुरु मानायचं आहे. त्यांना विनंती करायची आहे, देहरूपाने जे गुरु असतील माझे जिथे कुठे, ते मला लवकरात लवकर मिळू देत आणि मला ज्ञान वृद्धिंगत होऊ देत. ह्या गुरूंच्या बद्दल अशा प्रकारची आपण त्या ठिकाणी श्रद्धा, भक्ती, कृतज्ञता व्यक्त करून अर्थाला पुढे सुरुवात करूया. भगवान काय म्हणलेले आहेत? प्राप्य पुण्य कृता लोकान उषित्वा शाश्वती प्रमाहा शुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. अर्जुनाचा काय प्रश्न होता आपल्या लक्षात आहे ना? योगचलित मानस झालं तर काय होतो? 37व्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय. अयती श्रद्धयोपेतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छते. काय होतं म्हणे देवा, सांगा ना जरा. कच्चिन्न भय विभ्रष्टो छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाभावो विमूढो ब्रह्मणापती. त्या ब्रह्मपद प्राप्त होण्याच्या मार्गाला लागलो आणि अचानक कुठेतरी काय झालं तर आपण बाजूला झालो. काय होतं? आणि हा जो संशय आहे हा फक्त तुमच्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या कोणाची कुवतही नाही ते सांगण्याची. छेतुम अर्हस्य अशेषतः, काही शिल्लक राहणार नाही तुम्ही सांगितल्यानंतर परत शंका माझ्या मनात. पण तुम्ही त्याचं निरसन करावं. भगवान त्या ठिकाणी सांगत आहेत, अरे अर्धा प्रवास झाला किंवा योगचलित मानस झाला, हा देह संपला, योगचलित मानस झालं, अंत झाला या देहाचा, पण पुढचा प्रवास अर्धवट राहिला आहे आणि त्यामुळे आपलं काही नुकसान झालंय का? अजिबात नाही. भगवान म्हणले काहीही प्रवास न करण्यापेक्षा थोडासा तर प्रवास झाला आहे. आपण एक दृष्टांत स्वरूपात घेतलंय की आपल्याला ज्या इच्छित स्थळी जायचं आहे त्या स्थळासाठी आपण एका गाडीची योजना केली. म्हणजे आपण आपली कर्मयोग चालू केला आहे. गाडीत गेलो, गाडीचा तपास लावला, गाडी किती वाजता आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या गाडीचं एसटीचं भाडं काय असेल, जी कोणती गाडी असेल तिचं भाडं काय आहे, इत्यादी इत्यादी सगळे, आणि साधना योग्य केली, तयारी केली, पिशवी भरली, गाडीत गेलो, तिकीट काढलं, गाडीचा आपल्याला प्रवास करण्याची पात्रता प्राप्त झाली. गाडी मध्येच फेल झाली म्हणजे देहांतर झाला, देहाचा अंतर पडला म्हणजे देह संपला. पुढचा प्रवास कसा होईल? ज्याप्रमाणे आपली गाडी बंद पडल्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्या तरी गाडीची व्यवस्था करतो आणि पुढचा प्रवास लगेच तसाच करतो, तसे भगवान म्हणले पुढचा शरीर तुम्हाला परत प्राप्त होतं, जो कोणी साधक असेल त्याला, आणि त्या साधनेतून त्याची पुढे उपासना चालू होते. याविषयीच्या आपल्या मनात जर काही शंका असेल तर श्रीमद भागवताचा पंचम स्कंद जो आहे त्या स्कंदामध्ये ऋषभदेवांचा जो पुत्र आहे भरत मुनी, त्या ऋषभदेवाच्या भरत मुनी नावाच्या मुनीने पुलह मुनींच्या आश्रमामध्ये गंडकी नदीच्या तीरावर मोठी साधना केली. साधना करता करता साधकाच्या मनामध्ये भूतदया निर्माण झाली पाहिजे. कारण तो भूत मात्र म्हणजेच ईश्वर आहे असं भगवंताने गीतेत सांगितलं अर्जुना समजून, की योमाम पश्यति सर्वत्र, जो मला सगळीकडे बघतो म्हणजे भूतमात्रांच्या ठाई मला बघतो, त्याला मी त्या पद्धतीने बघतो आहे, किंवा जो जशी माझी भक्ती पूजा करतो त्याप्रमाणे मी त्याची भक्ती किंवा पूजा करतो, अशा आशयाचे भगवंतांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. तर त्याला वाटलं की श्रावणाचं जे पाडस किंवा श्रावक जे हरणाचं, त्या हरणाच्या आणि छोट्याशा पाडसाला, त्या श्रावकाला सांभाळावं, भूतदया आपल्या मनात आली की नाही, की नुसतंच आपलं जपाची माळ, पोथी आणि देवाची पूजा, मग त्याच्यासाठी असलेलं पंचामृत साहित्य, याच्यातच फक्त जर काही याच्याही बाहेर देव आहे, याच्याही बाहेर देव आहे, तो साधना करताना ती माणसाची वृत्ती साधकाची व्हायला हवी म्हणून परीक्षा घेतली तर ते श्रावक सांभाळता सांभाळता अंतकाळ जवळ आला आणि त्यावेळेस तो म्हणला, हरिण कुठे, हरिण कुठे, हरिण कुठे, हरिण कुठे म्हणल्यानंतर भगवंत म्हणले याला जणू हरणाचा जन्म हवा आहे. कारण त्याने ताबडतोब त्या ठिकाणी त्याला पुढचा जन्म हरणाचा दिलेला आहे. ते हरिण इतकं बहादर आहे की ते
ऋषींच्या आश्रमाच्या अवतीभोवती फिरू लागलं, कारण मागच्या जन्मीची साधना उपयोगाला आली. पण एकादशीला ते हरिण काही खात नव्हतं, गवत सुद्धा खात नव्हतं. त्या जन्मातून लवकरात लवकर निवर्तना, त्यातून सुटका झाली त्याची. आणि पुढे अंगिरस गोत्रातल्या एका ब्राह्मणाच्या घरी तर परत भरत म्हणूनच आला, पण यावेळी त्याचं नाव जड भरत असं आहे. तो निर्बुद्ध सारखा वागू लागला, काहीच नाही, मला काही समजत नाही वगैरे अशा प्रकारचं. त्याला सगळं समजत होतं, तरी त्याने ठरवलं की लक्षात ठेवायचं, आपण कुठे गुंतलो की गोंधळ होतो. म्हणून त्याने काही समजा, म्हणजे निर्बुद्धासारखा, ज्याला आपण मतिमंद वगैरे म्हणतो ना, त्यासारखा तो वागू लागला. आईला वडिलांना मोठी चिंता लागली. त्याने 7वं वर्ष लागलं आहे आणि त्यावेळेस आपल्या वडिलांना कोणी सांगितलं, मला यज्ञोपयुक्त संस्कार करवून द्या. बोलला नाही, खुणेने सांगितलं माझी मुंज लावून द्या. त्याची मुंज लावण्यात आली आणि मुंज लावल्यानंतर काय झालं, त्याला उपदेश दिलेला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे ना, उपदेश द्यायचा. गुरुजी काय करतात, शॉल घेतात आणि आपल्या कानात तो मंत्र सांगतात. 2 प्रकारची दीक्षा, एक स्पर्श दीक्षा आहे, एक मंत्र दीक्षा आहे. काही सद्गुरू शक्तिपात करून आपल्या जवळची जी शक्ती आहे, एनर्जी आहे, जी साधनाची शक्ती निर्माण झाली, ती मस्तकावर आपल्या किंवा पाठीवर हात ठेवून आणि सगळी संक्रमित करतात. याला शक्तिपात दीक्षा म्हणतात, स्पर्श दीक्षा. दुसरी काय आहे तर मंत्र दीक्षा. मंत्रावर विश्वास ठेवला की मंत्राचा जप करत राहिलो आणि मंत्राच्या जपानुसार आपला उद्धार होण्याचा मार्ग हळूहळू मोकळा होतो. म्हणून गुरूंनी सांगितलेले उपासना साधना प्रयत्न करून आणि न चुकता जास्तीत जास्त आटोकाट आणि शिस्तबद्ध पद्धतीने कशी केली जाईल याचा विचार करायला हवा. मग त्याला मंत्र सांगितला. तो मंत्र फार मोठ्याने म्हणायचा नसतो, तर फक्त त्याला ऐकू जाईल एवढाच. त्याला दीक्षा दिली, गायत्री मंत्र सांगितला. म्हणून गायत्री मंत्र मनात म्हणायचा आहे, त्याच्याकडनं म्हणवून घ्यायचा, पण तो फक्त आपल्याला ऐकू येईल एवढाच. त्या जड भरताने तो गायत्री मंत्र सुद्धा मनातले मनात पुटपुटला आहे. वडिलांना वाटलं याला मंत्र सुद्धा म्हणता येत नाही, कसं यायचं होतं पुढे, आणि तो फक्त गायत्री मंत्र म्हणत राहिला. तो कधी म्हणत राहिला आणि कसा म्हणत राहिला, तर एक आसन टाकलं आहे, आसनावर जी काही दीक्षा मिळाली आहे त्या दीक्षेनुसार आसन टाकलं, आसनावर बसून न चुकता संध्या गायत्री करू लागला. परंतु सगळ्या जगाला समजेल अशा मोठ्या प्रमाणात नाही. म्हणून भक्त मंडळी, आता जे मोठं पेव आलेलं आहे, पूर आलाय, काय मंत्राचे कॅसेट्स घरात लावायचे आणि आमचं घर स्वतंत्र आणि पवित्र करायचं आणि मंगलमय कर नाही हो. काही मंत्र असे आहेत त्याच्या कॅसेट्स निघणं चुकीचं आहे. ते मंत्र जोपर्यंत षटकर्णी नाही तोपर्यंत त्यांचा प्रभाव आहे. ते सगळ्यांना उच्चारून जर म्हटले मोठ्याने तर त्याचा प्रभाव पडत नाही. आणि अशा मंत्रांमध्ये पहिला नंबर लागतो गायत्री मंत्राचा. गायत्री मंत्र हा कोणीही केव्हाही कसाही म्हणण्याचा मंत्र नाहीये. आजकाल काय, ज्याची मुंज झाली नाही, जी मुलगी आहे बोबडी बोबडी बोलते, ती सुद्धा म्हणायला सुरुवात करते. गुरुजींना सांगतात, ऐका ना आमची मुलगी काय म्हणते. छान म्हणलं, आनंद आहे, तुम्ही ऐका आणि तुम्हीच बघा ते काय असेल ते. त्याचा परिणाम तुम्हाला फारसा होणार नाही. शब्द उच्चारले जातात, मंत्र होत नाही बरं. तो लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपल्याला काही काही गोष्टींचे फार आणि अट्टहास आहे की मी असंच करेल, मी तसंच करेल. काही नाही हो. जे सोपे मार्ग आहेत ना त्या सोप्या मार्गाने खूप छान असो. भगवान म्हटले आहे की अरे मग त्या जन्मात तो जड भरत झाला, जड भरत झाला. जे मिळेल ते खावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, याच्यापेक्षा त्याने दुसरं कुठलाही त्या ठिकाणी अपेक्षा ठेवलेली नाही. आणि ती फार मोठी कथा आहे भगवत भक्तांना. नंतर त्याचे आई वडील निवर्ततात. मग त्याची जी आणि भावाची मंडळी आहे, आपली वहिनी आहे, ती म्हणते की याला हा नुसताच बसून खातोय, मग शेतामध्ये जाऊ दे. तर म्हणलं ठीक आहे शेतात जातो. काय करेल शेतात जाऊन तो, अगं त्याला काही समजत नाही, उमजत नाही फारसं. कशाला शेतात बघाय, घरात जाऊन 2 घास खातो 2 वेळचा, आपण कमवतोय तर एवढं सगळं देवाच्या कृपेने चाललंय. नाही म्हणे फुकटचं कसं काय खायचं म्हणून त्याला वनात पाठवलं. त्याला सांगितलं बाबा तू वनात जा, म्हणजे शेतात जा. पण ठीक आहे शेतात जाऊन काय करू म्हणे, काय नाही ते दगड धोंडे असतील ना सगळे असे नीट एका बाजूला लावावे, म्हणजे मधली जमीन सुपीक होईल, चांगलं शेत पिकेल. तो म्हणला ठीक आहे ते काम करतो. म्हणे मग तुझी वहिनी रोज डबा करून देत जाईल, मी तुला घेऊन येत जाईल खायला वगैरे. हे खूप मोठी कथा आहे भगवत भक्तांनो. आणि आपल्याला कथेत नाही जायचं, तर आपल्या मूळ आपला जो हेतू आहे तिकडे यायचं आहे. त्याला वेळेवर डबा पण मिळाला नाही. नंतर त्याला एकदा चोराच्या लुटारूंनी नेलंय बळी देण्यासाठी.
पण कालिका माता त्याला प्रसन्न होते. मग त्या लुटारूलाच मारलेलं आहे त्यांनी, त्या कालिका मातेने. याला भगवतीचं दर्शन झालेलं आहे आणि हा परत शेतामध्ये येऊन बसल्यानंतर सिंधू सैरव नरेश हा रघुगण जो आहे हा तत्वज्ञान आत्मा परमात्मा याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, सांख्यशास्त्र समजून घेण्यासाठी कपिल मुनींकडे चाललेला असताना आणि तो जो पालखी धरणारा भुई असतो ना, तो भुई एक वेळेस थकला आणि आता संध्याकाळची वेळ, आता थकलाय तर पालखीत अशी मेहनत असा रस्त्यात ठेवता येणार नाही, काय करायचं, कोणी मिळतंय का कामापुरता, नंतर बघू काय करायचं म्हणून परत शोध घेऊ लागले. तर तो जड भरत तिथं बसलेला होता. त्या जड भरताला सांगितलं आमच्या राजाची पालखी घेऊन जायची तर तुम्ही येता का? तो म्हटलं चालेल, मला काय, किती राजे या पृथ्वीवर मला माहित नाही. आता एक राजा होता, त्याने काय लुटारांचा राजा होता, माझा बळी देण्यासाठी त्याने वापर केला. तुमचा राजा काय म्हणतो, माझा भार वाहण्यासाठी तुम्ही उपयोगाला, ठीक आहे चला म्हणे. आणि त्याने ती भोव्याचं काम घेतलं, म्हणजे तो वाहक झाला मेन्याचा, पालखीचा. 4 जणांची सोय झाली, चारी बाजूला 4 जण झाली. एक थकला होता, त्याच्याऐवजी हा जड भरताला घेतला. हा जड भरत काय करतोय विचार, मी चालतानी उठतानी बसतानी आणि माझ्या हातून एकही किडा मुंगी मरणार नाही, कारण का ती मेली माझ्या हातून तर त्याचं कर्माचं फळ भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागेल. आता मला परत जन्माला यायचंच नाहीये, आता मला पूर्ण मुक्त व्हायचं. एकही गोष्ट अशी करायची नाही ज्याच्या मला बंधन पडेल. पण तो रस्त्याने चालतात ते किडा मुंगी आपल्या पायाखाली येणार नाही, त्याला इजा होणार नाही, त्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही, त्यांची हत्या होऊन त्याचं फळ भोगण्यासाठी मला परत जन्माला येण्याची गरज पडणार नाही. म्हणून तो त्या पद्धतीने चालू लागला. आणि नंतर मग त्या राजाने त्याला काही प्रश्न केले, तू असं का करतोय? कारण ती मेना जो पालखी जी आहे ती हिंदोळा घेऊ लागली, त्याला त्रास होऊ लागला राजाला. त्याने बोह्यांना विचारलं, का रे हो तुम्ही असं काय करत? आम्ही नीट चालतोय, हा 4था जो आहे ना तो विचित्रासारखा चालतोय म्हणून. थोड्या वेळ पालखी तो मेना थांबवण्यात आला. विचारलं, का तुला काय होतंय म्हणे, असं काय करतोस तू? शिक्षा करीन. तो म्हणला, करा शिक्षा करा, शिक्षा देहाला होईल मला नाही. बघ अर्जुना योगचलित मानस झालं होतं पुलह मुनींच्या आश्रमामध्ये. पुढे काय झालं, हरणाचा जन्म मिळाला. हरणाच्या जन्मातून जडभरताचा कुठेही न जाता किती सुंदर पूर्वीचं केलेलं साधन उपयोगाला आलं ना. राजाने प्रश्न विचारला, राजा चालला सांख्यशास्त्र शिकायला आणि राजाने याला पृच्छा केली की तुला दंड करेल. तो म्हणला चालेल दंड करा, मला काय करायचंय, हा दंड माझ्या देहाला होईल, मला नाही. हा देह आणि मी भिन्न आहे. म्हणून तो कुठे जातो, त्या मागच्या जन्मातल्या साधनेमुळे वाप्य पुण्य कृता लोकान शित्वा शाश्वती समाः शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. हा ह्या जन्मात योग भ्रष्ट जायला, पुढे कधीतरी अगदी नजीकच्याच काळामध्ये आणि परत जन्माला येतो. आणि आल्यानंतर एक तर खूप श्रीमंतांच्या घरात असतो, त्या श्रीमंताच्या घरामध्ये मग मोठमोठ्या साधू संतांचा समागम होत असतो. त्यांच्या समागमामुळे आणि त्यानंतर त्याला उपरती होते. तो परत आपला अर्धवट राहिलेला मागच्या कुठल्या तरी जन्माचा जो मार्ग असेल ना तो आता चालू होतो आणि त्याचा पुढचा प्रवास त्या ब्रह्मपदाच्या दृष्टीने चालू होतो. बरं, त्याच्यामुळे तू मनात काही शंका घेऊ नको की त्याला दुर्गती होते का, काय होतं काय नाही, तसं काही होत नाही. किंवा मग हा जो सुदामा आहे, जडभरत आहे, अशा प्रकारचे जे भक्त असतात ना, अशांच्या घरी की तिथं खाण्यापिण्यापेक्षा भगवंताच्या उपासनेला जास्ती महत्व दिलं जातं सात्विकपणे. आणि मग त्याचा उरलेला मार्ग जो आहे ना, किंवा जे राहिलेलं शिल्लक काम आहे ना, तो तिथपर्यंत इच्छित कार्याच्या ठिकाणी म्हणजेच मोक्षपदाला, म्हणजेच परमात्मा पदाला, म्हणजेच त्या निजधामाला पोहोचतो होतो. त्याच्यामुळे हे असं मनात ठेवू नये की बुवा आता अर्धवट राहिलं म्हणून मला काय करत, त्याच्याविषयी मग अर्धवट होणार आहे तर नको कराय, करत राहायचं. थोडं 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 गोळा करत राहायचं आपलं ज्ञान भगवंताविषयीच. बस ही साधना बंद नाही करायची. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. किंवा अजून काय होतं, तो योग भ्रष्ट म्हणजे धीमताम योगिनाम एव कुले, बुद्धिमान दरिद्राच्या कुलात जन्माला येतो. आणि मग त्या ठिकाणी ती साधना करून करून तो उरलेलं जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते तिथपर्यंत तो जाऊन पोहोचतो होतो. बाकी काही होत नाही. एक तर श्रीमंताच्या घरात जन्माला येतो, तिथं पैशाची चिंता नसते, संत समागम होतो, उपरती होते. ज्याप्रमाणे नाथपंथीयामध्ये गोपीचंदाला उपरती झाली
आणि त्या गोपीचंदानी भर्तरीनाथाचा उपदेश घेतला आणि जालंधराला स्वतः लिदीत घोड्याच्या लिदीमध्ये जे पुरून ठेवलं होतं ना, ते स्वतः हाताने काढलेलं आहे. वा, त्यांचा सत्कार केला. माझा त्याला आधी वाटलं की आई काहीतरी वेड्यासारखी कोणाच तरी नादी लागलेली आहे आणि विचित्रासारखी वागते, म्हणून त्यांनी त्या जालिंदरांना बंदिस्त केलेलं होतं आपल्या दरबारात. त्या जालिंदरांना त्यांनी स्वतःच्या हाताने बाहेर काढले. भर्तरीनाथाचा उपदेश झाला आणि आईकडेच भिक्षा मागू लागले. ओम भवती भिक्षां देही. राजा असूनही सगळं सोडलं, सर्व संघ परित्याग झाला. का? सत्संग घडला. असं साधकाच्या जीवनात सत्संग घडतो आणि अचानक काया पालट होते आणि सगळं सोडून सर्व संघ परित्याग करून तो हरिनामात किंवा साधनेला जातो. तो त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा हा ब्रह्मपद प्राप्त करून घेतो. किंवा एखाद्या गरीब सज्जन ब्राह्मणाच्या किंवा सज्जनांच्या घरात, पण गरीब आहे आर्थिकदृष्ट्या, तिथे जन्माला येतो आणि त्याचा उद्धार होतो. याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही. कारण दोन्ही गोष्टी शुद्धच आहे. शुद्धपणे सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण आदल्या जन्मात केलेली साधना पुढच्या जन्मात उपयोगी येत नाही, असं कधीच होत नाही. म्हणून साधना करत राहायची, सुरुवात करायची, जेवढी होईल तेवढी करायची. सुरुवातीला साधना करताना आम्हाला त्याचा उपयोग होतो की नाही समजत नाही, म्हणून आपण काय करायचं, न चुकता एक वेळ ठरवून घ्यायची की त्या वेळेला ती साधना करायचीच आहे. एक 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, 3 महिने मोठी बळजबरी, ज्याला कवायत म्हणतो ना आपण, मशीन टाईप, फक्त करायचं म्हणून करायचं, असं करावं सुरुवातीला. कालांतराने काय होतं माहिती का, काही दिवसांनी ती साधनाच तुम्हाला सांभाळते. म्हणते अरे 4 वाजले ना, चल ना, 4 वाजले ना, चल ना, 7 वाजले ना, चल ना, बसायचं ना गीतेला. आम्हाला सुरुवातीला कंटाळवाना वाटेल किंवा नको नको वाटेल, पण नंतर मात्र असं वाटेल की कधी 7 वाजता ते, कधी काय होतंय, कधी गीतेला बसणार आहे, कधी आम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणायला बसणार आहोत. मग आम्हाला एकदा सुरुवातीला मात्र जड वाटेल, नको वाटतं, जरा वेळ लागतो का जास्ती नाही, पण शांततेने म्हणायचा प्रयत्न केला की मग रस येतो. रस आला की परत वारंवार वारंवार ती गोष्ट करत राहतो आणि मग आपण त्या पदाला पोहोचतो. भगवान म्हणले तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूया संसिद्धो कुरुनंदन. म्हणून मग त्याने काय होतं, तत्र म्हणजे त्या दरिद्री योग्यांच्या कुलामध्ये पौर्वदेहिकम बुद्धी संयोगम म्हणजे काय, तर पूर्वदेहातील त्या बुद्धी संयोगात लभते म्हणजे तो योग भ्रष्ट प्राप्त होतो. आणि हे अर्जुना कुरुनंदना, योग सिद्धीसाठी पूर्वजन्मातील अभ्यासाच्या संस्कारामध्ये त्या अधिकच तो प्रयत्न करतो. पूर्वजन्मीचे संस्कार आमच्या लक्षात राहतात, प्रत्येकाच्या लक्षात राहतात पूर्वजन्मीचे संस्कार. आता लक्षात राहतात की नाही राहतात याच्यासाठी अगदी छोटस उदाहरण आपण बघूया. आपल्या मानवाचं जे बाळ आहे ते स्तनपान करण्यासाठी आईला प्रयत्न करावा लागतो ना, त्या बाळाला स्तन त्याच्या मुखात द्यावं लागतं. आणि मग तर ठीक आहे, मुखात स्तन मुखाच्या जवळ नेलं, पण आई त्याला शिकवू तर शकत नाही ना, त्या स्तनातलं अमृत जे आहे कसं चोजायचं किंवा कसं ओढायचं आणि प्यायचं, हे शिकवलंय का आईने? फक्त स्तन तिथे नेलंय. इतर प्राण्यांच्या बाळांच्याकडे बघा ना, त्या आईला काहीच करावं लागत नाही, ते बाळ आपोआप तिथे जातं स्तनाजवळ. गाईचं बाळ बघा, गाईचं वासरू बघा, ती गाय व्याल्यानंतर वासरू एका बाजूला असतं आणि गाय एका बाजूला असते, ते स्वतःच उभं राहतं. स्वतःच उभं राहून आणि एकदा दोनदा पाय वाकडे तिकडे करत करत काही सेकंदात, काही क्षणात ते उभं राहतं आणि उभं राहून बरोबर स्तनाकडे त्याचं तोंड जातं बघा आणि स्तनपान करतं. मांजरीचं घ्या, कुत्र्याचं घ्या, कुणाही प्राण्याचं आणि बाळ घ्या, त्याच्याकडे बारीकपणे निरीक्षण करा, ते स्वतःहून आईच्या स्तनाकडे आपोआप जातात, कोणी मदत करत नाही. मानव स्वतःला फार बुद्धिमान शार्पनेस म्हणतो ना, तर त्या मानवाच्या बाळाला आईचं स्तन कुठे समजत नाही, त्याला त्या आईला प्रयत्न करून त्या स्तनापर्यंत त्याचं मुख न्यावं लागतं. माणूस बुद्धिमान आहे की निर्बुद्ध आहे त्याने ठरवायचं. पण आदल्या जन्माचे संस्कार पुढे कॅरी फॉरवर्ड होतात की नाही? नक्की होतात. ज्याप्रमाणे आमच्या हँडसेट खराब झाला, सिम काढलं दुसऱ्या हँडसेट मध्ये टाकलं आहे, तसं जे डाटा पुढे कॅरी फॉरवर्ड होतो की नाही, जसा हा कॅरी फॉरवर्ड डाटा होतो त्याप्रमाणे आपल्या जन्मामध्ये जे काही संस्कार मुळापर्यंत रुजलेले नाही तसेच तसे. म्हणून कुठल्या ना कुठल्या जन्मात आम्ही स्तनपान केलेलं असल्यामुळे याही जन्मात जी आमची माता असते ना, त्या शिशु जे आहे
त्या मातेचं, ते बरोबर त्या जन्मात स्तनपान करतं. तसंच भगवान म्हटले की आपण मागच्या जन्मात जी साधना केलेली आहे ती तशीच्या तशी आपल्याला उपयोगाला येते, फक्त ती योग्य वेळ आली की बरोबर ती कार्यरत होते आणि तो साधना उरलेली पुढे करतो. योगचलित झाला म्हणजे त्याचं काही नुकसान होत नाही. तर उरलेली साधना, मागची साधना शिल्लक तशीच राहते. पुढच्या जन्मात ती साधना करून आणि तो काय करतो, तर मग काही वेळेस पोथी ऐकायला जातो, कीर्तन ऐकतो, कथा ऐकतो, स्वतः पोथ्या वाचतो, स्वतः आणि देवाचं नामस्मरण करतो, पूजेमध्ये वेळ घालवतो, यज्ञ यागादिक कर्मामध्ये वेळ घालवतो. कोणी कोणी म्हणतात काय वेळासारखं करतो, काही विनाकारण वेळ घालवतो, हा पोथ्याच वाचत काय बसतो, काय काय करतो. आपण 11व्या अध्यायामध्ये ऐकले की नाही, राजाचा मुलगा आणि प्रधानाचा मुलगा काय करतात. राजा काय करतो, शिवलीलामृताचा 11वा अध्याय आपण वाचतो, त्याच्यात काय करतो, राजा आणि प्रधान त्यांना मोठमोठे अलंकार देतात आणून, राजाच्या प्रधानाची मुले आहेत म्हणून. परंतु काय होतं, ते सगळं सोडून देतात, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालून फिरतात. राजाला प्रधानाला प्रश्न पडते, काय आपली मुले दरिद्री, एवढं आपण वैभव त्यांना देतोय, सोन्याचे मोत्याचे अलंकार, हे काय रुद्राक्षाचे माळा घालतात. पराशर मुनी येतात आणि सांगतात की यांना पूर्वजन्मी आणि कुकुड मरकट होते कुठे, तर महानंदेच्या दरबारात. ती जी वेश्या आहे ना वारांगणा, तिच्या दरबारातले हे मरकट आणि कुक्कुट होते, तिच्या दारात बांधलेले होते. आणि शिवलिंग दग्ध झालं ना त्यावेळेस तिने उडी घातली, त्यावेळेस त्यांचाही अंत झाला. आणि त्यानंतर मग काय झालंय, तर त्या सगळ्यांचा उद्धार झाला. परत त्या भगवंताच्या शिवाच्या कृपाशीर्वादाने त्यांना पुनर्जन्म झाला, म्हणून ते खालच्या दर्जातून कुठे आले, कुक्कुट मरकटाच्या योनीतून राजाचा मुलगा प्रधानाचा मुलगा झालाय म्हणे. म्हणून त्यांना, आणि त्या जन्मात शिवाची उपासना केली, आज त्यांना रुद्राक्ष आवडतोय, आज त्यांना भस्म लावायला आवडत आहे. तू हे त्यांच्या नादी लागू नकोस की हे तू कर ते कर. अहो ह्याच्यासाठी ना खूप हे असं असतं अर्जुना, ते तू डोक्यात ठेवू नको की मला योग भ्रष्ट झाला तर माझं काय होईल किंवा दुसऱ्या कोणाचं काय, काही होत नसतं. ते परत योग्य वेळ आली की ते पुढचं काम पुढे चालू होत असतं. मग तो श्रवण करतो, वाचन करतो, जप करतो, आणि मग अरे हा पूर्वदेहातील बुद्धीचा संयोग कसा होतो ऐक म्हणे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. आणि एकच एवढं कारण आहे. काय कारण आहे, भगवान म्हटले की तेन एव पूर्वाभ्यासेन, त्याच पूर्वजन्मी केलेल्या अभ्यासाने किंवा जी केलेली ज्यांनी थोडीफार साधना आहे ना त्याचा परिणाम काय होता, अवशाह अपिसह, तो अवश असलेलाही योग भ्रष्ट हरण केला जातो आणि त्याला योगाचं मूळ स्वरूप जे आहे ना ते प्राप्त करण्याचा, आणि काय करतो तर इच्छा जागृत होते. आणि इच्छा जागृत झाले की तो वेदांमध्ये सांगितलेली जी साधना आहे, उपनिषदामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याप्रमाणे वागण्याचा आणि काय करतो तर प्रयत्न करतो. आणि ही जी लक्ष्मण रेषा आहे ना जीवनाची आणि मृत्यूच्या मध्ये जी जन्म मृत्यूचा जो परत परत फेर आहे ना ते उल्लंघन करून पलीकडे निघून जातात. परत त्याला त्या ठिकाणी जन्माला आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येण्याची गरजच शिल्लक राहत नाही. म्हणून साधना करत राहावी, प्रयत्न करत राहावे. योगित्व श्रेयस्कर आहे, योगनिष्ठ श्रेष्ठ आहे, त्याचं अजून एक कारण सांगतो म्हणे. म्हणून 45व्या श्लोकामध्ये सांगतायत भगवान 6व्या अध्यायात, प्रयत्नात यतमानस्तु योगे संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धी ततो याति पराम गती. हे सगळं पाप वगैरे सगळं धुतलं जातं. आमच्या घरात एक कळकट्ट मळकट्ट झालेलं वस्त्र आहे, परंतु वस्त्र तर अजून चांगलं आहे, फाटलेलं तर नाही, चांगलं आहे. आता काळं झालं म्हणून फेकून देतो का आपण? काळं झालं वस्त्र फेकून द्या. आपण 4 दिवस अंगावर शर्ट घातलाय, साडी नेसली 2दा आणि काळी झाली, घामट झाली, खाणं वासायला लागलं, फेकून देतो का आपण? काय करतो, एकदा धुतो, एकदा धुवून नाही होत म्हणून काय करतो मग वॉशिंग मशीन टाकतो, स्पिन करतो. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक असेल किंवा मॅन्युअली असेल जे काही वॉशिंग मशीन. पूर्वी काय करत होते माहितीये का, आमच्याकडे वॉशिंग मशीन नव्हतं, म्हणजे माझ्याकडे नाही तर सगळ्यांच्याच कडे आपल्याकडे. पण आमची आई आजी आपले पूर्वज काय करायचे तर कडक पाणी, मग तो सोडा आणि नंतर एक धोपाटणं आणि मस्तपैकी दगडावर न्यायचं घाटावरच्या आणि धोपट धोपटायचं आणि त्या कडक कडक पाण्यामध्ये एकदा 2दा भिजवले की मग वस्त्र. आणि हेच तर आहे ना तप करणे म्हणजे तापलेलं पाणी
आणि धोपटणे म्हणजे सद्गुरू किंवा संत सत्पुरुष असतात ना, ते काही वेळेस गोड बोलतात, पण गोड बोलून जिथं काम चालत नाही ना, मग आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे की नाही, छडी लागे छमछम विद्या येई घम घम. कधीतरी बोलावं लागतं कडक. कडक बोलले की रस्ता मग सरळ होतो पुढच्या समोरच्या. नाही खूप मऊ आणि मवाळ ठेवलं गुरूंनी सुद्धा आपलं वागणं, की समोर काय चालतंय आपल्याला, काय कसंही केलं तरी चालतं, नाही थोडस कडक पण व्हावं लागतं. पण ते सगळं होतं आणि मग त्याचं शुद्धीकरण होतं. वस्त्र काळं फेकून द्यायचं का, आमच्यावर वाईट संस्कार झाले किंवा आपल्या वासना वाईट आहेत म्हणून आम्ही, महात्मा गांधी काय म्हणत होते माहितीये का, चोराला मारू नका, चोराच्या मनात असलेली चोरी करण्याची वृत्ती तिला मारा, तो मनुष्य चांगला आहे, तो मनुष्य चांगलाच आहे, फक्त त्याची वृत्ती वाईट आहे, तेवढी वृत्ती मारा, बाकी मनुष्य तर चांगलाच आहे. मनुष्याला कशाला वाईट टाकता. आमचं युद्ध कुणाशी, आता आम्हाला टीव्हीवर सारखं ऐकायला मिळतं, आमचं युद्ध कुणाशी आहे, विषाणूशी आहे, माणसाची नाही. त्याला वाळीत नका टाकू, त्याला फक्त काही दिवस तिथं ठेवायचंय. तिथं ठेवलं की तो परत नीट झाले की आपल्यात येणार आहे, त्याला लगेच सोडून देऊ नका वाऱ्यावर, असं आम्हाला सारखं वारंवार सांगितलं जातं. तसं आम्हाला काय करायचंय, तर आमच्यावर जे विषयांचे संस्कार, 5 विषयांचे जे संस्कार चिटकलेत ना, त्यांच्यासाठी फक्त आम्हाला थोडे दिवस काय करायचंय, तर बंधनात राहायचंय. एकदा त्या विषयांचा विसर पडला की बस आम्ही स्वच्छच आहोत, चांगलेच आहोत आणि परमगतीच प्राप्त होणार आहे. मग आमच्यातलं पाप करण्याची वृत्ती नष्ट होईल आणि जन्मातील थोड्या थोड्या अभ्यासाने ते सिद्ध होत जातं, एकदम नाही सिद्ध होत. म्हणून त्या ठिकाणी आपण करत राहायचंय अर्जुन. प्रयत्नात यतमानस्तु, प्रयत्नात यतमाना योगी, अधिक यत्न करणारे विद्वान काय करतात, ज्यांचे पाप हळूहळू, मग जे विद्वान लोक आहेत, अहो आपण दुसऱ्याच अध्यायात बघितलं, काय बघितलं आहे, भगवंताने अर्जुनाला सुरुवातीला सांगितलंय सांख्य योग संपदा, की समुद्रात पाणी येतं तसं साधकाच्या जीवनात सुद्धा हे काम इत्यादी, हे जे 5 विषय जे आहेत ना, रसरूप गंध स्पर्श गुण, हे सगळ्यांच्या जीवनात येतात. परंतु विद्वान जो असतो ना, संयमी जो असतो ना, तो आलेला विषय हलगतपणे बाजूला सारतो, अलगदपणे बाजूला सारतो. बघा रणांगणामध्ये वीर जो असतो ना, तो वीर काय करतो माहितीये का, तर तो वीर आपल्या अंगावर आलेला बाण आहे ना, अशी मान बाजूला करून सारून मोकळा होतो, लगेच सावधान दुसरा बाण त्याच्यावर सोडतो, विलंब न करता. एखादा घाबरलेला तो बाण येतोय, आपल्याला लागतोय आणि आपला जीव जायतो, तरी तिथंच उभा राहतो. काय उपयोग त्याचा, मग तो पराभूत होतो. सावध जो असेल तो बाजूला सरकेल, एकदा सरकेल, 2दा सरकेल, तिसऱ्यांदा असा दिल ठेवून त्याला समोरच्याला बाण, की त्याचाच पराभव होईल. तसं सावध राहायचं आहे, प्रयत्न करायचा आहे आणि बरोबर त्या परामगतीला म्हणजे मोक्ष नावाच्या श्रेष्ठ गतीला तो निश्चितपणे प्राप्त होतो. म्हणून ज्या अर्थी योग सम्यक ज्ञानाच्या द्वारा मोक्षाला कारणभूत होतो, त्या अर्थी योगाभ्यासी सर्व साधकामध्ये श्रेष्ठ आहे असे ते सांगतात. अहो आपोआप काहीच मिळणार नाहीये, देरे हरी खाटल्यावरी कधीही कुणाला मिळत नाही, त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. आणि व्यावहारिक जीवनामध्ये जर आम्हाला काही केल्याशिवाय काही मिळत नाही, तर मग आम्हाला परमार्थिक जीवनामध्ये सुद्धा काहीतरी केल्याशिवाय काही आपोआप काही मिळणार नाही महाराज. जे पोहोचलेले असतात ना, ते सगळं म्हणतात देव करतो, पण प्रयत्न तर आपल्याला करावा लागतं. म्हणून भगवान म्हणले कर्म कर, कर्माशिवाय राहू नकोस. भगवान गोपाळ कृष्णांची जर आम्हाला भक्ती करायची असेल तर भगवान गोपाळ कृष्ण आळशी आम्हाला बनवत नाही. ते म्हणतात की तुम्ही काम करा, फक्त ते काम करताना आसक्त राहू नका, कुठल्याही कर्मामध्ये आसक्ती न ठेवता कर्म करा. बघा तुम्हाला त्याचा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान म्हणले तपस्विभ्योधिको योगी ज्ञानिभ्योपी मतोधिकाः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवा अर्जुन. आता नाना प्रकारचे तप आहेत, वेदामध्ये पुराणांमध्ये नाना प्रकारचे व्रत सांगितले. कृष्ण चांद्रायन इत्यादी तप करायला सांगितले. चांद्रायन म्हणजे काय आहे, तर चंद्र ज्यावेळेस दिसतो ना अमावस्येनंतर, मग प्रतिपदेला एकच कला असते म्हणून एकच घास खायचा, जेवणाचा एकच घास खायचा, 32 वेळा चावायचा, तोच गिळायचा, थांबे झालं जेवण. दुसऱ्या दिवशी 2 घास खायचे. द्वितीयेला, तृतीयेला 3 घास, चतुर्थीला 4 घास, पंचमीला 5 घास, असं करत करत पौर्णिमेला पूर्ण जेवण, पौर्णिमेनंतर परत एक घास कमी करे आणि अमावस्येला पूर्ण उपवास, काहीच खायचं नाही अमावस्येला. असं एक चांद्रायन झालं. असे वारंवार दर महिन्याला असे व्रत करणारी काही मंडळी आहे.
अशी नाना प्रकारचे व्रत आहेत ना तपस्व्यांना करण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि मग असं केल्यानंतर आता भगवान तर इकडे एकीकडे काय म्हणले, फार उपाशी राहू नये, फार रेलचेल खाऊ नये. आता जर उपवासी राहिलं तर तप होईल का आपल्याच्याने? अवघड. आपण नुसती कल्पना केली ना, एकच घास खायचा, अरे बापरे गुरुजी कसं काय जगायचं? मग आपल्याला प्रश्न पडला असेल कोणाला 24 तासात एकच घास खायचा, कसं काय जगतो माणूस? इथं तर आम्हाला 24 तासात कितीतरी वेळा खावं लागतं, तरी आमचं पोट भरलेलंच नसतं. म्हणतो अनारे काहीतरी. हे कसं काय व्हायचं? हे सोपं आहे का? नाही. त्याच्यापेक्षा कर्म करणं सोपं आहे की नाही? कर्म करायचं बस, बाकी काही करायचं नाही. भगवान योगाभ्यास करायचा. म्हणून तपस्विभ्यो धिको योगी. कोणी काय करतात, तासनतास मेडिटेशन शांततेने आणि काय करतात, ध्यान करतात. तर तपा करणाऱ्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे आणि अधिक चांगला आहे. ज्ञानीभ्यापी, ज्ञानी पुरुषाहून शास्त्र पांडित्य वाचून वानावूनही ह्या योगी अधिक आहे असं माझं मत आहे. आणि योगाभ्यास करण्यापेक्षा सुद्धा कर्मिभ्या अग्निहोत्रादी कर्मे करणारा होऊन तो हा अतिशय श्रेष्ठ असा आहे. एक क्रमाने सांगितले भगवंतानी. कृच्र चांद्रायन तप करणाऱ्या असून शास्त्र ज्ञानवानाहूनही अग्निहोत्रादी कर्मे करणारा होऊनही ध्यान योगी हा श्रेष्ठ आहे. म्हणून ध्यान योग हे ज्ञानाचं सर्वात श्रेष्ठ साधन आहे. यास्तव प्रत्येक मनुष्याने ध्यान योगी अवश्य व्हायला हवा आहे. परंतु ध्यान योग करायचा असेल तर त्याच्यासाठी तुला कर्मयोगाच्या माध्यमातून कर्मामध्येच ध्यान लागलं पाहिजे आमचं. कर्म करता करता ध्यान लागलं पाहिजे आमचं. ते आसक्त न होता ध्यान त्याच्यात लागलं पाहिजे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं पोहोचता येतं. म्हणून तू ध्यान योगी हो अर्जुनाला सांगितलं. आता आदित्य, विराडात्मा, हिरण्यगर्भ, अव्याकृत, अक्षर ब्रह्म इत्यादिकांची उपासना करणारे अनेक उपासक आहेत. त्यात कोणता श्रेष्ठ आहे उपासक? भगवान सांगताय योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समयुक्त तमो मताः. भगवान म्हणतात की रुद्र, आदित्य इत्यादिकांचं ध्यान करणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ योग्यांमध्ये सुद्धा आणि श्रद्धावान योगी ध्यानी हा श्रेष्ठ आहे. मदगतेन अंतरात्मना म्हणजे माझ्या ठिकाणी स्थिर केलेल्या अंतःकरणाने मलाच तो बसतो आणि तो मला येऊन मिळतो. माझ्याकडे आला की परत त्याला जाणं आणि येणं नाहीये त्याला. परत एकदा इकडे आला की बस परत जायचं कामच नाहीये. आणि याच्यासाठीच तर म्हणजे यालाच तुझा प्रश्नाचं उत्तर आहे की मोक्षपद कधी मिळेल. तर हे बघ, असं वागलं की मोक्षपद आपोआप मिळतं म्हणे अर्जुन. असं सांगून आत्मसंयम कसा करावा किंवा ध्यान कसा करावं हे भगवंताने आणि 6व्या अध्यायामध्ये समजून सांगितलंय. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत काय सांगतात, सर्व उपासकामध्ये माझ्या ठिकाणी स्थिर मन केलेला जो आहे माझा भक्त तो मला युक्ततम संमत आहे. मला आवडतो तो भक्त. माझ्यातच त्याचं लक्ष आहे, बाकी कुठे लक्ष नाहीये. असा हा या प्रश्नाच्या बीजाचा उपन्यास करून भगवत तत्व कसे आहे हे तद्गत चित्त कसे व्हावे हे 2 प्रश्नांचे बीज त्यात सुचवून माझे तत्व अशा प्रकारे मत